अध्ययन निष्पत्ती 0873G03 पृथ्वीच्या अंतरंगातील रचनेसंदर्भात स्पष्टीकरण करतो. इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ पृथ्वीचे अंतरंग. प्रश्न पहिला. भूकवचाचे हे दोन थर आहेत. एक बाह्य कवच व आंतरकवच, दोन खंडीय व महासागरीय कवच, तीन भूपृष्ठीय व महासागरीय कवच, चार प्रावरण व गाभा. बरोबर उत्तर आहे खंडीय व महासागरीय कवच. प्रश्न दुसरा. प्रावरण व भूकवचात कोणता घटक सामायिक असतो? एक सिलिका, दोन मॅग्नेशियम, तीन ॲल्युमिनियम, चार लोह. बरोबर उत्तर आहे दोन मॅग्नेशियम. प्रश्न तिसरा. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात कोणकोणती खनिजे आढळतात? एक लोह मॅग्नेशियम, दोन मॅग्नेशियम निकेल, तीन ॲल्युमिनियम लोह, चार लोह निकेल. बरोबर उत्तर आहे चार लोह निकेल. प्रश्न चौथा. अंतर्गाभा कोणत्या अवस्थेत आहे? एक वायुरूप, दोन घनरूप, तीन द्रवरूप, चार अर्द्र घनरूप. बरोबर उत्तर आहे दोन घनरूप. प्रश्न पाचवा. बाह्य गाभा कशाचा बनलेला आहे? एक लोह, दोन सोने, तीन हायड्रोजन, चार ऑक्सिजन. बरोबर उत्तर आहे एक लोह. प्रश्न सहावा. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? पर्याय नंबर 1 प्रावरण, पर्याय नंबर 2 गाभा, पर्याय नंबर 3 भूकवच, पर्याय नंबर 4 खंडीय कवच. पर्याय 1 प्रावरण, पर्याय 2 गाभा, पर्याय 3 भूकवच, पर्याय 4 खंडीय कवच. बरोबर उत्तर आहे खंडीय कवच. प्रश्न सातवा. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात? एक प्राथमिक, दोन द्वितीय, तीन पृष्ठीय, चार सागरी. बरोबर उत्तर आहे एक प्राथमिक लहरी. प्रश्न आठवा. पृथ्वीच्या कोणत्या भागातील पदार्थाची घनता सर्वात जास्त असते? एक भूकवच, दोन प्रावरण, तीन बाह्य गाभा, चार अंतर्गाभा. बरोबर उत्तर आहे चार अंतर्गाभा. प्रश्न नववा. कोणत्या भूकंप लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात? एक प्राथमिक लहरी, दोन द्वितीय लहरी,
3 तृतीय लहरी, 4 भूपृष्ठीय लहरी. बरोबर उत्तर आहे 1 प्राथमिक लहरी. प्रश्न 11वा. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग घनरूप असून तो टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. 1 भूकवच, 2 प्रावरण, 3 बाह्य गाभा, 4 पृथ्वीचा केंद्र. बरोबर उत्तर आहे 1 भूकवच. प्रश्न 10वा. पृथ्वीचा कोणता भाग थंड व घन स्वरूपात असतो? 1 भूकवच, 2 प्रावरण, 3 बाह्य गाभा, 4 अंतर्गाभा. बरोबर उत्तर आहे 1 भूकवच. शिवाजी बापू जगताप सिद्धेश्वर विद्यालय यावली, IUDAS 27 371 04 04.